पुंडलिकावरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की। सर्वांना रामकृष्ण हरी। आज आहे वरोथिनी एकादशी। प्रत्येक एकादशीचं काही ना काही विशेष महत्त्व आहे आणि प्रत्येक एकादशीचं काही ना काही कथा आहेत। एकादशी ती पावन, सर्व ह्याच्यामध्ये एकादशी पुण्य पावन असते, परम पावन असते आणि ही एकादशी आजची वरोथिनी नावाने ओळखली जाते। तर युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला की हे भगवंता, हे वासुदेवा, हे मधुसूदना, हे सच्चिदानंदा, मला हे सांग की चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील कोणत्या नावाची एकादशी येते आणि त्याचं महत्त्व काय, त्याची कथा काय, हे तू मला सांग। त्यावरच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे राजा, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचं नाव आहे वरोथिनी एकादशी। ही एकादशी इहलोक व परलोक यांची प्राप्ती करून देणारी आहे आणि मोक्षपदाला नेऊन मोक्षपदापर्यंत घेऊन जाणारी ही एकादशी आहे व सौभाग्य, संतती, धन सर्व काही देणारे ही एकादशी आहे। वरोथिनीच्या व्रतानेच नेहमी सुखाची व प्राप्ती व पापांचा येथे नाश होतो। तसं तर प्रत्येक एकादशी पापांचा नाश करते आणि सुखाची वृद्धी करते। प्रत्येक एकादशीचं महत्त्व आहे, पण प्रत्येक एकादशी काही ना काही वेगवेगळ्या कथा आहेत आणि या कथा काही महाभारतात सापडतात। तर अशीच कथा मी तुम्हाला एक सांगतो। वरोथिनीच्या व्रतामुळे मानधनता व धुंदुमार इत्यादी अनेक राजे स्वर्गीलोकी गेले। या एकादशीच्या व्रताने जे फळ 10,000 वर्ष तप केल्यानंतर मनुष्यास मिळते, तेच फळ या केवळ एक एकादशी केल्यानं याचं फळ मिळतं। तर हे धर्मराज, घोड्याच्या दाण्यापेक्षा हत्तीचे दान श्रेष्ठ आहे। भूमिदान याही पेक्षा मोठे हे आहे। भूमिदानापेक्षाही अधिक महत्त्व तीळदानाचे आहे आणि तीळदानापेक्षा श्रेष्ठ सर्व स्वर्णदान म्हणजे सुवर्णदान, सोन्याचं दान व स्वर्णदानापेक्षा श्रेष्ठ अन्नदान आहे। कारण देवता पितरे मनुष्यांना अन्नामुळेच ती तृप्ती होते, कारण अन्नामुळेच माणसाची हे कालचक्र चालत असतं। विद्वान पुरुषांनी कन्यादानालाही या दाना समान मानलेले आहे। असे हे सुंदर असं दान आहे। कन्यादानाच्या तुल्यच युगोदान आहे, हे साक्षात भगवंताचं कथन आहे। या सर्व दानापेक्षा मोठी विद्यादान आहे व मनुष्य वरोथिनी एकादशीचे व्रत करून विद्यादानाचे फळही मिळवतो, त्याला विविध विद्यांची प्राप्ती होते। जो हे आज एकादशी करतो तो आणि जो एकादशी करून आज ज्ञानेश्वरी म्हणा, गीता म्हणा, जो पाठ करतो, ही एकादशी त्याच्या लक्षात ठेवण्यास मदत करते, त्याची स्मरणशक्ती वाढवते, त्याच्या बुद्धीचा विकास करून टाकते। अशी उच्च एकादशी आहे। तर ह्याही एकादशीचं व्रत केल्यानं पापांचा क्षय होतो आणि पुण्याची वृद्धी होते। असे हे पुण्यतम व्रत आहे। म्हणून सदैव प्रयत्न करून मुलीच्या धनापासून वाचले पाहिजे। ते जण आपल्या कामी आणता कामा नये। जे आपल्या शक्तीनुसार आपल्या मुलीला अलंकाराने सजवून पवित्र भावाने कन्यादान करतात, त्यांना पुण्याची संख्या सांगण्यामध्ये चित्रगुप्त देखील असमर्थ आहे। वरोथिनी एकादशी करूनही मनुष्य त्याच्या समानच हे फळ प्राप्त करून घेतो। तर हे राजा, या विधीनुसार वरोथिनी एकादशी केली जाते। रात्री जागरण करून जे भगवान मधुसूदनाची पूजा करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात आणि भगवंताच्या परमगतीला ते प्राप्त होतात। म्हणून ते सर्व पापापासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतात। म्हणून पापभीरू मनुष्यांनी पूर्ण प्रयत्न करून या वरोथिनी एकादशीचं व्रत ही एकादशी केली पाहिजे। सरळ यमराजाला घाबरणाऱ्या मनुष्याने अवश्य वरोथिनी एकादशीचे व्रत करावे आणि मृत्यूपासून भय दूर व्हावे। ज्याला
अकाळी मृत्यू येत नाही, अवकाळी मृत्यू येत नाही, रोग लागत नाहीत, विविध रोगांची उच्चाटन होऊन जातं. अशी ही वरोथिनी एकादशीचं पुण्यपण व्रत आहे. तसं तर प्रत्येक एकादशीचं व्रत हे उच्च आहे. प्रत्येक एकादशीचं व्रत केल्याने त्याला नारायणाच्या चरणाजवळ जागा भेटते. असे हे पवित्र व्रत केल्याने माणसाला गोदान केल्याचं पुण्य भेटतं. ज्याला काही शक्य नाही, भूमिदान करणं शक्य नाही, गोदान करणं शक्य नाही, स्वर्णदान करणं शक्य नाही, काही करणं जर शक्य नसेल तर माणसाने प्रत्येक व्यक्तीनं ही वरुथिनी एकादशी करावी. म्हणजे त्याला सर्व केल्याचं फळ ही एकादशी केल्यानं मिळतं. तर ही कथा महाभारतात सापडते. युधिष्ठिर धर्म आणि श्रीकृष्णाचा हा सुंदर संवाद आहे. तर आज आपण पाहिलं सुंदर अशी वरुथिनी एकादशीचं थोडक्यात वर्णन. पुढच्या एकादशीचंही सांगणार आहे. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण.